साडी म्हणजे महिलांचा वीक पॉइंट आणि त्यातही 5,000ची साडी फक्त 599 रुपयांना जर मिळत असेल तर बायकांची झुंबड उडणारच। आणि संभाजीनगरमध्ये साड्यांच्या दुकानासमोर महिलांची एवढी गर्दी उसळली की थेट चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली। पण खरंच या साड्या इतक्या महागड्या होत्या का? पाहूया पुढारी न्यूजचा हा रियालिटी चेक। साडी जाहिरातीच्या रीलमुळे संभाजीनगरात थरार। साडी खरेदीसाठी झुंबड, महिलांची चेंगराचेंगरी। आई मुलांची ताटातूट, 3 महिला गर्दीत बेशुद्ध। दुसऱ्या दिवशीही गर्दीसाठी बाउन्सर नेमण्याची वेळ। विकल्या जाणाऱ्या साड्यांचं पुढारी न्यूजवर रियालिटी चेक। साडी 249, तक्षशिला पैठणी 299, विजयलक्ष्मी इंस्टाग्राम व्हायरल साडी 599, टिश्यू सिल्क 301। सोशल मीडियावर गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या रीलनं संभाजीनगरात गोंधळ उडवला। रविवारी हे कपड्यांचं दुकान सुरू होण्यापूर्वीच हजारो बायका साडी खरेदीसाठी दुकानाबाहेर गर्दी करून होत्या। दुकान उघडल्यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि या गर्दीत 3 बायका बेशुद्ध पडल्या। बायकांनी केलेल्या या प्रचंड गर्दीला आवरता न आल्यानं अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। दुपारी काही काळ दुकान बंद करण्याची वेळ आली। सुमारे 4 तास त्रिमूर्ती रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ पाहायला मिळाला। नागरिकांना मी हे आवाहन केलं होतं की आपण 4 तारखेपासून आपल्या सेवेत ऑफर घेऊन येत आहोत। पण बऱ्याच जणांना गैरसमज झाला की ऑफर फक्त 1 दिवसाची आहे। त्याच्यामुळे भरपूर लोकांना खूप गर्दी केली, प्रचंड प्रमाणात लोकसंख्या आली होती। जवळपास 20 ते 25 हजार लोक आले होते। काल रात्री 12 वाजेपर्यंत कस्टमर आमच्यासाठी वेटिंगला बाहेर थांबले। त्याचं आम्ही समक्ष म्हणतो, आम्ही कस्टमर प्रत्येकाची माफी मागितली, होईल तेवढं आम्ही त्यांना मध्ये घेऊन स्टॉक देण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच जणांना मध्ये घुसून माल खाली पाडला, काची फुटले, नुकसान झालं। त्यांना काही हानी होऊ नये म्हणून आम्ही काल दुपारून शटर बंद केलं होतं। इतकं सगळं रविवारी घडलं तरी रात्री 12 पर्यंत दुकान सुरू होतं। सोमवारी सकाळी अशीच तोबा गर्दी दुकानाबाहेर होती। यावेळी मात्र दुकानाबाहेर बाउन्सर तैनात करण्यात आले होते। महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या। शिस्तबद्ध पद्धतीने खरेदी सुरू करण्यात आली। मकर संक्रांत तोंडावर असल्यानं महिलांची गर्दी मात्र कायम होती। ही ऑफर वर्षभरासाठी असून गर्दी न करता शांततेत खरेदी करण्याचं आवाहन दुकान मालकाकडून करण्यात आलंय। काल जास्तीत जास्त गर्दी होती। काल काही नंबर नाही लागला, त्याच्यामुळे आज सकाळी व्हिजिट केल्याच्या नंतर आज पण तशीच गर्दी आहे कालच्या सारखी। आणि बाहेरच्या पेक्षा आपल्याकडे तर स्वस्तात साड्या भेटत आहेत, कमीत कमी ऑफर मध्ये चालू आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा होतोय ग्राहकांना। आम्ही 15,000 पर्यंत केली साड्याचा सेल लागलेला आहे, त्याच्यामुळं गर्दी झालेली जास्त बायांची। जी साडी आपल्याला बाहेर 1000 रुपयाला भेटते ती 500 रुपयामध्ये भेटू राहिली इथं। खूप कमी किमतीमध्ये आहे। संक्रांतीचा सीझन असल्यामुळं सगळ्या बायांची खूप गर्दी झालेली। आम्ही ना ऍक्च्युली ना इंस्टावर रील बघितली होती त्यांची, तर जी 5,000ची साडी ना तर ते आता 500 किंवा 600च्या दरामध्ये विकत आहे। त्यामुळे मी आता मकर संक्रांतीमुळे गर्दी केलेली सगळ्या बायकांनी, सगळ्या आमच्या गल्लीतल्या बायका आलेल्या आहेत, सगळ्या सोबत आलेल्या आहेत आम्ही, आणि सगळ्या सोबत सेम साड्या घेणार आहे। आज आम्ही नियोजन एकदम प्रॉपर लावलेले, जवळपास 20 बॉडीगार्ड लावलेले आहेत, लेडीज आणि मेन्सचे। आता स्टेप बाय स्टेप आम्ही 15 ते 20 जणांचा गट सोडतोय, प्रत्येकाला भेटेल असा आम्ही प्रयत्न करतोय। बाकी स्टॉक आम्ही भरपूर आहे। आम्ही आपल्या सेवेत चेंज द फॅशनवर सदैव राहणार आहे। ऑफर ही फक्त 12 महिने राहणार आहे, 12 महिने। आम्ही रोज नवीन काहीतरी तुमच्यासाठी सेवेत घेऊन आलोय। छत्रपती संभाजीनगरचं एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मनापासून आभारी। या सगळ्या स्वस्तात विकल्या जाणाऱ्या साड्या खरंच इतक्या महागाच्या आहेत का, याचा पुढारी न्यूजनं रियालिटी चेक केलाय। या रियालिटी चेक मध्ये 5,000 रुपयांच्या साडीचा दावा फोल ठरलाय। या सर्व साड्या साध्या असल्याचा दावा साडी व्यापाऱ्यांनी केलाय। जो कापड आहे ना पॉलिस्टर आहे, हा कोणता सिल्क नाही, सिल्कचा लुक दिलेला आहे त्याला। हा जो आहे चटाई बॉर्डर ते पैठणी म्हणून विकत असतील। म्हणजे ही 5,000 रुपयाला विकली जाते असा दावा आहे त्यांचा? नाही हे 5,000ची नाही, 300 ते 500 रुपयाची रेंजची साडी आहे। तुमच्याकडे अशा साड्या आहेत का? आहेत ना, भरपूर आहेत माझ्याकडे। रुपयामध्ये दाखवू शकतात आम्हाला तुमच्या साड्या काही? हा जो आहे
550 रुपये. हा म्हणजे 550 माझा भाव आहे आणि चॅलेंजिंग भाव आहे. ही सेम क्वालिटी आहे का? हे कापड सेम आहे, त्याच्यात डिझायनिंग वेगळी असते. म्हणजे क्वालिटी एकच आहे. क्वालिटी एकच आहे आणि त्याच्यात आणखीन पण भरपूर व्हरायटी आहे. जसं हे बघा, हे 700ची रेंजमध्ये. साड्यांच्या दुकानातली ही अशी गर्दी हौस आणि सोशल मीडियावरील जाहिरातीचा परिणाम होती. या उसळलेल्या तोबा गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि पोलिसांच्या हस्तक्षेपापर्यंत वेळ पोहोचली. वास्तवात मात्र या साड्या दाखवल्या जातात तितक्या महागाच्या नाहीत, हेच वास्तव समोर आलंय. जाहिरातींना भुलून अशी गर्दी करणं टाळायला हवं, हाच या घटनेचा धडा म्हणायला हवा. सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.